आज या सभेला हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या, त्याबद्दल आपण काय सांगा? आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा हा करिश्मा आहे, ज्यांनी या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना मला वाटतं महिन्याला 1500 रुपये देऊन या ठिकाणी गरजू महिलांना महिन्याला त्या ठिकाणी एक आपली बहीण म्हणून त्यांना ओवाळणी दिली. त्याचबरोबर महिलांच्यासाठी अनेक योजना दिल्या. उदाहरणादाखल थोडक्यात सांगायचं असेल तर आमच्या उच्च शिक्षित विद्यार्थिनींना मोफत शिक्षण या ठिकाणी दिलं. मुलींच्यासाठी आज आपण बघितलं असेल की ज्या ज्या ठिकाणी स्कॉलरशिप्स परीक्षा आहेत त्या ठिकाणी त्यांना मदतीचं हात दिला. आणि ज्या ज्या महिलांच्या योजना असतील त्या सगळ्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणीची उपस्थिती असते, त्याचबरोबर लाडक्या भावांची पण असते. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, ITI म्हणजे स्टायपेंड योजना जी आहे तर पूर्वी 1000 रुपये मिळायची, आता महिन्याला 10,000 रुपये त्यांना चालू केलं मिळतं. अशा एक योजना अनेक योजना या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून चालू झाल्या. आणि शेवटी शिवसेना ही हाडाचा कार्यकर्ता शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत विकासाची कामं पोचलेली आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाच्या नेत्यांच्यावर विश्वास आहे आणि आमची शिवसेना हिंदुत्वचे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारानं जाते. समाजकारण 80% आणि राजकारण 20% ही आमचे वाक्य आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळं मी तुम्हाला कल्पना देतो की शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना शिवसेनेबद्दल आपुलकी आहे. स्वतःच्या घरातील पक्ष वाटतो, एक कुटुंब प्रमुख म्हणून सगळी लोक स्वीकारतात. तर मला वाटतं की या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं लोक आम्हाला मतदान करतात आणि यश देतात. हा करवीर तालुका हा पूर्ण शेतकऱ्यांचा सुजलाम सुफलाम करण्यासाठी जिल्हा परिषद आपली सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कोणकोणत्या विकास कामांचे आपले विजन असणार आहे? अनेक आहे की या ठिकाणी आत्माची समिती आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हास्तरीय समिती आहेत. त्या समित्यामधून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद आपल्याबरोबर लागते. पंचायत समितीमध्ये हे योजना राबवल्या जातील की ज्या ग्रामपंचायतमध्ये पुरवल्या जातील आणि यासाठी काम करणारी अशी मंडळी आम्हाला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद पाहिजे. या सगळ्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवायच्या, अगदी रोप वाटिकेपासून आणि आपल्याला बियाणं वाटपापासून ते त्याच्या उत्पन्नापर्यंत सोयाबीन केंद्र खरेदी असतील, वेगवेगळ्या धान्याच्या खरेदी असतील, त्या ठिकाणी केंद्र उभं आहेत का नाहीत, ते चांगल्या पद्धतीनं चालू आहे का नाहीत, याच्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी या आमचे निवडून गेलेले जर आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर ही सगळी निवडून गेलेली लोक काम करतात. धन्यवाद सर. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ.